नमस्कार. हा नमस्कार. हां, कुठून बोलताय? पुण्यावरून बोलतोय. पुणे. ओके. आणि हा लग्नाचं कोण आहे तुमचं? हा माझा मुलगा आहे. तुमचा मुलगा आहे. बरं. हा आणि 1900 कितीमधला आहे तो? तो 98 मधला आहे. 98मधला. काय करतोय? तो मेकॅनिकल इंजिनियर झालं त्याचं. वा, बरं, ठीक आहे. आणि पगार किती आहे त्याला? त्याला 25,000 आहे. 25,000. कुठल्या जातीमध्ये आहे? मराठाच. मराठा. ओके. हिंदू मराठा. बरं बरं. 1900 किती म्हटलात? 1998. 98. बरं. हा 98 म्हणजे किती वर्ष झाली त्याला अंदाजे? तरी पण जास्त हे झालेलं नको बोलतात ना मुली. हो हो. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, चालेल. आणि घर घर कसं आहे त्याचं? हे आमचं फ्लॅट मध्ये आहे इकडे. फ्लॅट आहे. आणि स्वतःच आहे. हो. परत बोईसरला आम्ही राहतो ते आता इकडे पुण्याला आले. बोईसरला पण राहता? आम्ही बोईसरला राहत होते. हां. आता 3 वर्ष झाली, 3-4 वर्ष झाली आम्ही इकडे पुण्यात आले. पुण्यात आलात. हां. हो. आता हे घर जे आहे मूळ तुमचं ते पुण्यामध्ये आहे? पुण्यामध्ये पण आहे, बोईसर मध्ये, दोन्हीकडे पण आहे. ते दोन्हीकडे. भाड्याने दिले. ते तिकडचं भाड्याने दिलं बोईसरचं. तिकडून ओके. भाड्याने दिले आणि इकडे. बरं बरं. आणि आणि आम्ही मूळचं गाव कोल्हापूर आहे आमचं. होय काय? तिकडे पण आहे? कोल्हापूर आहे. हां. आणि तिकडे शेती घर तिकडे आहे आमचं. होय काय? हां. मग देवाला कोल्हापूरमध्ये जाता? हो, आम्ही मूळचे कोल्हापूरचेच तिकडे. होय काय? हां, बरं बरं. हा बरं, पण ठीक. राहायला इकडे म्हणजे मिस्टर माझे कामावर होते ना तिकडे, हां 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 हां. जॉबला होते. आता रिटायर झाले तर आम्ही इकडे आले. ह्याला मुलग्याला मग इकडे जॉब लागला. बरं बरं बरं. बरं, ठीक आहे, चालेल. आणि हे काय म्हणतो, घरात किती कुटुंबात किती माणसं आहेत? माझा मुलगा आणि माझे मिस्टर, आम्ही 3 जण आहेत. 2 मुले, लग्न झालं त्यांचं. मुली होत्या? 2 मुली, नंतर लग्न त्यांचं झालं. लग्न झालं. बरं. आम्ही 3 आहे आता. हा एकच मुलगा तुम्हाला? हो, एकच मुलगा. बरं. आणि ठीक आहे, चालेल. आणि तुमची अपेक्षा काय? अपेक्षा मग मुलीचा स्वभाव चांगला पाहिजे. ते व्यवस्थित एकमेकाला समजून घेणार पाहिजे. माझा मुलगा खूप साधा स्वभाव आहे त्याचा. हां. बरं. आणि मुलाचे वडील काय काम करायचे? वडील ते पण आता जॉब करतात तिकडे. कशामध्ये? कशामध्ये असंच नाही, असं ते मॉलमध्ये सिक्युरिटी. ओके ओके ओके. हां, बरं. ठीक आहे, ठीक. घरी बसण्यापेक्षा ते करतात. हो, खरं खरं आहे, खरं आहे, खरं आहे ते. तेच ना. बरं बरं. आणि ठीक आहे, चालेल. आणि तुम्ही आई आहात? हो, मी आई आहे त्यांची. बरं. आणि ठीक आहे. मुलगी कुठली पाहिजे तुम्हाला? कोल्हापूरची पाहिजे की पुण्यातली पाहिजे की बोईसरची पाहिजे? चालेल कुठली पण. कुठली पण चालेल. कुठली पण म्हणजे आपल्या जरा गावाकडचे असेल तर समजूतदार असतात ना. हां, म्हणजे कोल्हापूर. हा, कोल्हापूर साईडचे असेल ओके. तर चालेल. मी कोल्हापूरमध्ये व्हायरल करतो हा व्हिडिओ, काय टेन्शन घेऊ नका. हो. बरं, ठीक. कोल्हापूर, पुण्यामध्ये पण चालेल. पुणे पण चालेल. होय ना? हां हां हां. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, चालेल. आणि मी हे नंबर सांगतो बघा, तुमचा नंबर बघा. 93 25 45 34 76. हा तुमचा नंबर आहे ना? बरं बरं. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. आणि ओके. आता मुलाच्या अंगावर लोन वगैरे असं काय नाही ना? आणि आणि लग्न वगैरे झालं होतं का मुलाचं? नाही नाही. ओके ओके. ठीक आहे, ठीक आहे. नाही नाही, म्हणजे विचारावं लागतं, कारण कसं समोरच्या पार्टीचे समोरच्या पार्टीचे आम्ही सगळे प्रश्न विचारलेले आहेत. फक्त विषय कसं आहे माहिती आहे की फक्त नाव आम्ही गुप्त ठेवतो का, कारण कोणाची प्रायव्हसी असते म्हणून. आणि फोटो शेअर करत नाही आम्ही, समजलं? हां, एवढं शेअर करत नाही. कशाला? आम्ही गुप्तता पाळतो, कारण प्रत्येकाची सुरक्षितता आम्ही पाळतो. आता जी कोण मुलगी यांच्या या घराला शोभेशी जी कोण मुलगी असणार, ते तिने डायरेक्टली आईच्या नंबरवरती, या संपर्कावरती फोन करायचा आहे तिने. आणि जर तिला हे कुटुंब आवडतं, म्हणजे ते पुण्यामध्ये त्यांचं घर आहे, बोईसरला पण घर आहे, त्याशिवाय ते मूळ आहेत कोल्हापूरचे. म्हणजे कोल्हापूरची जर मुलगी असेल तर तिने त्यांना कॉल करू शकतात त्या मुली, किंवा पुण्यामधल्या मुली पण कॉल करू शकतात त्यांना, जर म्हणजे हां, आणि बोईसरमधल्या पण चालतील, किंवा मुंबईमधल्या कुठलीही मुलगी त्यांना फोन करू शकते असं. तर त्याच्यामुळे कसं जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करायचं आहे. कोल्हापूरमध्ये शेअर करा, किंवा पुण्यामध्ये शेअर करा, आणि बोईसरमध्ये शेअर करा शक्यतो. बाकी मुंबईमध्ये शेअर केला तरी चालतं, कारण हां तेच महत्त्वाचं आहे. तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की
जी जी मुलगी येईल, भरपूर मुली येणार तुम्हाला, भरपूर फोन येणार, कारण आम्ही ऑलरेडी फेमस आहोत, त्यामुळे भरपूर मुलींचे कॉल येतील. पण त्याच्यामध्ये जी मुलगी कोणी येईल, घाई करू नका अजिबात. एकमेकांची चौकशी करा आणि मग लग्न करा, कारण मी कोणाची जबाबदारी घेत नाही. बाकी कसं, बाकी लवकरात लवकर म्हणजे तुमचं गोड बातमी येऊ देत, इतकंच माझं हे आहे. आणि जर तुमचं लग्न जुळलं की मग मला सांगा, मी तुमचा व्हिडिओ इथून डिलीट करणार आहे. मित्रांनो, आमचं काम आवडलं तर तुम्हाला शेअर करायला हरकत नाही आहे, कारण कसं आम्ही प्रामाणिकपणे काम करतो आहे. सगळ्यात महत्त्वाचं, एवढं शुद्ध आणि स्वच्छ काम कोणी करत नाही. आम्ही डायरेक्ट वधू आणि वरांचे डायरेक्ट फोन नंबर शो करतो आहे, का त्यांचं लग्न झालंच पाहिजे, हा आमचा उद्देश आहे. बाकी काही नाही. फ्रॉड लोकांनी कॉल करू नयेत, इतकंच अपेक्षा. धन्यवाद. खूप चांगलं काम